बाय बाय. एन्जॉय. येस. आंबे घेऊन येतो वारदळीवर. वाजले आहेत 11:15. सकाळचं सगळं काही आवरून झालं. नायसा गेली, सनी गेला आणि आज सनी फुल डे बिझी असणार आहे. आणि माझं वर्कआउट वगैरे सगळं झालेलं आहे. आता आम्ही चाललो आहोत फार्म हाऊसवर. अमोक आणि आर्या आहे. मग आम्ही तिघं आणि आई, आम्ही चौघं असे चाललो आहोत फार्म हाऊसवरती. आणि नायसा येण्याच्या आधी आम्हाला गो गाईज पडलाच. आई एकदम जुन्या हिरोईन दिसतात आज. त्याच्यात लंगडले तरी दिसत नाही. स्कर्ट घातल्यामुळे. पण ना आता तुम्ही बऱ्यापैकी चांगल्या वॉक करताय. असं म्हणजे ते थोडस होईल, लिम करतायत थोडं ना, होईल. स्कर्ट मध्ये असं नाही वाटत. असं घातलं ना लेगिन्स वगैरे तर दिसतं. चलो लेट्स गो. गावी चाललो मी गावी. आता आम्ही निघालोय वारदुळीला. फ्लावर्स बघ कसे मस्त वाटले. पिंक. अमुक तयार काढ जरा. आणि जेवढे आंबे तयार झालेत ना, हा ते मामीकडे देतो. नारळ आहे ना, मामीकडे दे. मोगऱ्याचे हे का हे कटिंग केलं ना, हे मोगऱ्याचं. खूप छान वाटते. जेवढे तयार आंबे असतील ना ते काढा, म्हणजे असे मोठे बघून. निघतात का? काढू नको, महागे माहितीये ना किती. आता आधी काढून घेतात. आले निघाले. आंबट गोड खायचे. कच्चे आहेत ना? अरे आपूस आंबा छोटाच असतो. आता तू बोलतो छोटे नको काढू. अरे म्हणजे एवढा काढ रे. एवढा एकच बोल ना. एवढा रे म्हणजे. ते छोटे आहेत खाली पडलं. हा काजू आहेत. हो मग मी काजू काढला ना मा. हे बघ मी थोडेफार काढले. हार गेला नाही काढला ना मी. काढला जिल्ह्यात उतरवला. कुठे ठेवले काजू काढलेले आहेत. थोडे राहिलेले वगैरे आहेत ना. मोठे मोठे हवेत ना काजू. अच्छा मोठे बाबू सगळे बसले का ह्याच्यामध्ये. सो फायनली वी आर बॅक. तुम्ही आपापल्या इथून मी आणि आम्ही सगळे आता एकत्र चाललोय एका मीटला. मीटअप विथ KM म्हणजे कृष्णराज महाडिक. सो यांना तुम्ही ओळखतच आहात सगळे ॲज यूथ लीडर फ्रॉम काय म्हणतात फॉर्म्युला 1 रेसर टू यूथ आयकॉन. सगळ्यांनाच माहिती आहे. आणि आता पॉलिटिक्समध्ये खास त्यांचा प्रवेश होत आहे. सो वी हॅव बीन इन्व्हायटेड आणि these two are big fan. म्हणून तो पण सांगेल. येस. Die hard fan is Arya.
कारण तो यूथशी जास्त कनेक्टेड आहे. सो जसं त्याने म्हटलं वी आर द फर्स्ट वन टू अराइव्ह. आम्ही वाट बघतो. So it's all about his entry as a politician and as a youth icon. ग्राउंड लेवलवर कसं त्याचं काम राहील आणि पीपलशी लोकांशी कसं कनेक्टेड राहणार, त्यांचे मेन जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा काय आत्ताचं यूथ काय इश्यूज फेस करतो. सो ॲज अ इन्फ्लुएन्सर्स आम्हाला बोलवलं बिकॉज वी रिप्रेझेंट द नॉर्मल ऑडियन्स. आणि ऑडियन्सच्या मध्ये त्यांचे काय प्रश्न, त्यांचे काय क्वेरीज आमच्या थ्रू आम्ही त्यांना विचारू किंवा काही पर्सनल चॉईस आहेत, पर्सनल क्वेश्चन्स आहेत ते आम्ही विचारू. सो लेट्स सी हाऊ इट गोज. वेळात वेळ काढून आम्ही सगळे आलो आहोत. ॲक्च्युली मी ह्यांचे ब्लॉग्स पाहते ना, ओके. कृष्णराज महाडिक. नाही, मी कृष्णराज महाडिक यांचे ब्लॉग पाहते ना सगळ्यात, म्हणजे ते यूट्यूबवर ते पण खूप कन्सिस्टंट होतात. सो आय एम बिग फॅन ऑफ हिम. म्हणजे रँडमली आली हॉलमध्ये बघते अँड देन आय सॉ यू. आय saw your vlogs, I guess, twice or thrice, but I get connected to you. Thank you so much. Thank you. That time I admire you because you are very positive. म्हणजे suddenly sometimes we got panic ना की ओ असं झालं तसं झालं, and you are very positive. So I like that आणि मग त्याच्यामुळे मी म्हणजे मी बघायला सुरुवात केली. थँक्यू सो मच. Thank you so much. Thank you. अशाच प्रमाणे भेटलं पण नाही तर कुठे भेटतं मला वाटतं आपण आधीच्या यायला भेटतो. हसवतोय रे तू आम्हाला. म्हणजे मला कधी तू विचारलं वाटतो रे. ड्रेसिंग करून आलो असं वाटलं. खरंच मला वाटतं लग्नाला आलो आणि म्युझिक पण त्या पद्धतीचं. यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक इथे वडाळ्याला इथे त्या सगळ्यांना भेटायला येणार आहे. बोले मी घरी आलेली तेव्हा तुम्ही कोणच नव्हतात. महाराष्ट्राचे लोकप्रिय ॲज अ स्टेट प्रेसिडेंट म्हणून इलेक्ट झाल्याबद्दल खूप मोठी गोष्ट आहे. एवढी एक छान संधी मिळाली आहे. सो रिअली कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि आम्हाला सगळ्यांना एक आनंद आहे की ते आमच्या सिटीमध्ये येऊन, पनवेलमध्ये येऊन मेन म्हणजे जे यूथ सगळे आहेत, लीडर्स आहेत, त्यांना भेटून त्यांचे काय प्रश्न आहेत किंवा त्यांना काय ॲज अ पॉलिटिक्समध्ये काय वाटतं. महाराष्ट्राचे लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, कंटेंट क्रिएटर कृष्णराज महाडिक दादा यांचा आपण मीटअप कृष्णराज महाडिक दादा यांचे मीटअप विथ केएमच्या कार्यक्रमात मी स्वागत करतो. मी विनंती करतो. ज्याप्रमाणे दादा हे अख्ख्या महाराष्ट्रात लोकप्रिय झालेले एक कंटेंट क्रिएटर आहे, त्याप्रमाणे आम्ही आमच्या पनवेलमध्ये, किंबहुना पनवेलमध्ये नाहीच आजूबाजूच्या सगळ्या शहरात लोकप्रिय झालेल्या या सगळ्या आमच्या कंटेंट क्रिएटर, इन्फ्लुएन्सर मित्रमैत्रिणींना इथे बोलवलं आहे. सर्वात पहिले आपण तुमच्या सगळ्यांचं दादांच्या हस्ते स्वागत करू. मग तुमचा जो काही क्वेश्चन आन्सर्स राऊंड असेल, दादांना जे काही येस 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 चालेल. मग तुम्ही जेव्हा स्वागताला याल तेव्हा तुमच्या स्वतःबद्दल माहिती सांगा दादांना, असं आपण पूर्ण करूया. सर्वात पहिले मी अनिकेत, ज्यांचं हँडल नेम एनजे वाईन्स आहे, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी
त्यांचं हँडल नेम आहे रचना नवा अँगल वर्ल्ड, एंजल वर्ल्ड, सॉरी. त्यांच्याच आहे ब्लॉग. Congratulations on being selected as the state president of BJP Yuva Morcha. Again, congratulations. It's a big responsibility. आणि आम्हाला माहिती आहे की तुम्ही पूर्णपणे सो माझा क्वेश्चन खूप सिम्पल आहे. तुम्ही खूप ट्रॅव्हल करता, ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये सगळ्या यूथला भेटला. सो आजचा यूथ तुमच्याप्रमाणे कसा आहे? बसा ना. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच फॉर युअर क्वेश्चन. आणि मी आपला आजचा यूथ कसा आहे हे मी आजच्या माझ्या जे यात्रेचं नाव आहे त्यामधूनच तुम्हाला समजेल. मी आज माझ्या महाराष्ट्र यात्रेची सुरुवात केली आणि आपल्याला अभिमानाने सांगतो की त्याचं उद्घाटन करण्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री साहेब आले होते. तर माझ्या यात्रेचं नाव ही युवा शक्ती जागर यात्रा आहे. त्यामुळे मला वाटतं त्यातूनच तुम्हाला संदेश मिळेल की आपला युवक हा फार जागृत आहे, फार सक्षम आहे, फार ताकदीचा आहे आणि शक्तिवान आहे. आणि आज तुम्ही तर बघू शकता, म्हणजे आता ही आमची सगळी पनवेलची टीम आहे. मी यूथ बरोबर इंटरॅक्ट करणं एवढं एन्जॉय करतोय. आमची मगाशी सुद्धा एक बैठक झाली, त्यामध्ये बऱ्यापैकी आमच्या सर्व जे आता युवा पिढी आहे त्यांनी प्रत्येकाने आपापले विचार मांडले. तर प्रत्येकाचा विचार हा सुद्धा किती क्रिएटिव्ह आहे, किती युनिक आहे हे त्यामधून दिसून येतं. आणि मला वाटते when it comes to idea generation किंवा doing things out of the box, this is all where youth participation is more important. त्यामुळे मी तर आज माझा जो अनुभव जो आहे, मला अशी संधी आजपर्यंत मिळाली की माझ्या रेसिंगमुळं आय हॅव इंटरॅक्टेड विथ पीपल फ्रॉम मोर दॅन 30 कंट्रीज म्हणतो मी तुम्हाला. म्हणजे मी जेव्हा रेसिंग करायचो तेव्हा तुम्हाला सांगतो तर सगळे यंग ड्रायव्हर्स असायचे, सगळे यंग रेसिंग ड्रायव्हर्स असायचे आणि त्यामध्ये पार्टिसिपेशन करणारे सुद्धा. म्हणजे मी इंडियन चॅम्पियन होतो, तर जसा मी इंडियन चॅम्पियन होतो तसा इंग्लिश चॅम्पियन होता, अमेरिकन होता, फ्रेंच होता, बेल्जियन होता, जर्मन होता, स्पॅनिश, इटालियन, हे सर्व नॅशनल्सचे चॅम्पियन्स तिथे यायचे. तर प्रत्येकाची म्हणजे काम करण्याची पद्धत पण वेगळी होती, प्रत्येकाची ट्रेनिंग करण्याची पद्धत वेगळी होती किंवा त्यांचा डाएट वेगळा होता. मग ते जग पातळीवरती झालं. त्यामध्ये जेव्हा परत इंडियामध्ये आलो तेव्हा देश पातळीवरती मी आज मुंबईमध्ये असतो किंवा दिल्लीमध्ये जातो आणि माझ्या वडिलांच्या दृष्टिकोनाने आजपर्यंत वेगवेगळ्या राजकीय लोकांना भेटण्याची संधी मिळाली. मग त्यामध्ये युथ पॉलिटिशियनला भरपूर भेटतो आणि शिकण्याची इच्छाशक्ती भरपूर आहे. त्यामुळे एकंदरीत मला त्यांच्यावर इंटरॅक्ट करायला खूप आवडते आणि इथून पुढं सुद्धा हे मोठ्या प्रमाणात वाढत राहील अशी माझी अपेक्षा आहे. Second question is, today we are seeing leaders connecting directly with influencers and youth. So according to you, how important is social media in shaping today's leadership and public connection? मला त्याबद्दल एक 2-3 गोष्टी सांगायला आवडतील. पहिली इज अ लिटल पेसिमिस्टिक किंवा नेगेटिव्ह, पण तुम्ही चुकीच्या अर्थात घेऊ नका. मी बघतो की राजकारणामध्ये आता सोशल मीडिया कॉन्टेंट क्रिएटर्सचा सुद्धा बोलतोय मला चालू झाला आहे. आणि मी वारंवार बघतोय की ॲक्च्युली जे कॉन्टेंट क्रिएटर्सचा राजकारणाशी काहीच संबंध नाही आहे, परंतु इलेक्शन टाईमला त्यांना थोडं म्हणजे काही आर्थिकदृष्ट्या आणि इन्फ्लुएन्स केलं जातं म्हणून हे पॉलिटिकल पोस्ट टाकतात रिलेटेड टू पार्टी और वॉट एव्हर. मी 100% माझा असा विचार आहे की जर एखादा कॉन्टेंट क्रिएटर एखाद्या पार्टीला सपोर्ट करतोय आणि त्याबद्दल टाकतोय तर ते ठीक आहे, करा, अजिबात त्याबद्दल हरकत नाही. परंतु इलेक्शन पिरियडमध्ये एखादी पार्टी तुम्हाला पैसे देते म्हणून तुम्ही ते पोस्ट करा, हे मला असं वाटतं की थोडंसं चुकीचं आहे, असा माझा विचार आहे. आणि त्याचबरोबर सोशल मीडिया किंवा टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञानच म्हणजे हा क्षेत्र एवढ्या वेगाने वाढतोय, तर
म्हणजे आज तुम्ही बघताय म्हणजे माझा हे जे सगळे आता जेवढे लोक प्रेम करण्यात माझ्यावरती प्रेम करतात, जेवढे सगळे लोक इथं जमले आहेत, ह्यामध्ये माझा सोशल मीडियाचाच खूप मोठा इम्पॅक्ट क्रिएट झाला. मी आजपर्यंत म्हणजे मी असं म्हणतो की मी जे काम करतो ते काहीच नाही. माझ्या आई वडिलांनी काम केले, ते उभा केले, ते तुम्ही बघितला म्हणजे माझ्यावरती 100 पट आहे. परंतु त्यांनी कधी सोशल मीडियाचा वापर केला नाही, किंवा माझ्या आई वडिलांनी आजपर्यंत जे केले ते त्यांनी कधीच दाखवलंच नाहीये, लोकांपर्यंत आलंच नाही. त्यामुळं सोशल मीडिया इज डेफिनेटली की ते करत असताना सुद्धा म्हणजे करायचं म्हणून करू नका, प्रामाणिकपणे असेल किंवा म्हणजे अनेक लोक आता काय होते की रील बनवायसाठी चालले, करायचं असेल आणि मग त्याचा रील होत असेल नॅचरली तर ठीक आहे. आणि माझ्या दृष्टीकोनाने माझ्या पर्स्पेक्टिव्ह जे मी करतोय, माझं रेव्हेन्यू जनरेशन मोठ्या प्रमाणात सोशल मीडियामुळे. त्यामुळं माझ्यासाठी तर कॉन्टेंट क्रिएट करणं, त्याचं रेव्हेन्यू जनरेट करणं, मग सोशल ॲक्टिव्हिटीज करणं. कारण काय शेवटी माझ्या एकदा लोकांना ते बघायला सुद्धा आवडतं. म्हणजे मी आता जे सामाजिक उपक्रम सुद्धा राबवतोय, आय ट्राय टू डू समथिंग आउट ऑफ द बॉक्स, थोडं क्रिएटिव्ह काहीतरी. मग आता जर तुम्ही माझं चॅनल बघितलं असाल तर मागचे काही व्हिडिओजमध्ये मी उदाहरणार्थ आता आमचे कोल्हापूरमध्ये एक खूप न्यूज पसरली होती की एक शेतकरी होते, त्यांच्या म्हैशी त्या मयत झाल्या होत्या पाण्यामध्ये. तर मग मला ते क्लिक झालं आणि माझ्या यूट्यूबचा रेव्हेन्यू होता, तर मी जाऊन त्यांना नवीन म्हैस घेऊन दिली. त्यानंतर मी सहज माझ्याकडे यूट्यूब रेव्हेन्यू होता, काय होणार आज मला माहीत नव्हतं. मी गाडीत बसून पैसे घ्यायचे, नुसतं बाहेर पडलो की बाबा आज तुम्हाला तर मदत करायची. आणि तुम्ही माझं नशीब बघा, मला असे काही वडील भेटले ज्यांना 2 महिने रस्त्यावरती त्यांच्या मुलांनी झोपवलं होतं. मग म्हणजे मी म्हणतोय की त्यांचं भाग्य नाही, मी म्हणते माझं भाग्य की मला ते मिळाले. मग मी गेलो, मी त्यांना आर्थिक मदत केली. ते एका छोट्याशा शेडमध्ये राहत होते, तर त्यांना मी सामान आणून दिलं, साहित्य आणून दिलं की बाबा किमान त्यांची खाण्यापिण्याची सोय व्हावी, राहण्याची सोय व्हावी. आणि मग तिथल्या परिसरातल्या गावातले जे लोक होते त्यांना सांगितले की तुम्ही यांच्याकडे बघा, त्यांना जे काय लागते ते मला सांगा, मी तिथं करून आणतो. आणि ते शेवटी फॅमिली डिस्प्यूटचा वाद होता, म्हणून त्यामुळं मी त्या फॅमिलीमध्ये जाऊन बोलण्याचं काही केलं नाही, पण मी विनंती केली तिथल्या परिसरातल्या लोकांना की तुम्ही तिथल्या घरातल्या लोकांशी बोला, त्यांच्या मुलांशी बोला. आणि तरीसुद्धा काय होत नव्हतं. मग शेवटी माझा व्हिडिओ पब्लिश झाला, त्याच्या नेक्स्ट डे त्या संपूर्ण परिसरातले 10-12 सरपंच गोळा झाले. ते त्या गावामध्ये गेले, चव्हाणवाडी त्या गावाचं नाव आहे. त्या मुलांना बाहेर आणलं, सांगितलं की मी बघा म्हणजे कृष्णराज महाडिक स्वतः इथे घेऊन तुमच्या आई वडिलांना बाहेर काढलं होतं, त्यांना मदत करून गेले. आणि मी शेवटी संदेश दिला होता की आई वडिलांना आपल्याकडे अधिकार नाही, आई वडिलांबद्दल काही बोलायचं सुद्धा, म्हणजे बाहेर काढलं तर ही खूप मोठी गोष्ट आहे. तर मी एक संदेश दिला की आपला परिवार ही आपली सगळ्यात मोठी ताकद असते. आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद हे आपल्या भौतिक कवच बनते, ज्यांनी आयुष्यभर आपल्याला म्हणजे सुरक्षित ठेवते ते कवच. तर त्याचा एवढा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला की त्या आई वडिलांना परत त्यांचं घर मिळालं फक्त 2 दिवसात. तर माझ्या त्या व्हिडिओमुळे ते झालं. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या पद्धतीने सोशल मीडियाचा वापर होऊ शकतो आणि सर्वांनी करावा. तुम्ही जे सगळं काही सांगितलं ते आम्ही डेफिनेटली तुमच्या ब्लॉग्समध्ये बघितले आहे. आणि जसे तुम्ही ब्लॉग्समध्ये दाखवलं तसेच तुम्ही प्रत्यक्ष आहात आणि ॲक्च्युली यूथ अँड डायनॅमिक पर्सनॅलिटी आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. मार्गदर्शन केले. आता पार्टीचे सगळे सोडून इथे जे साहेबांचे फॉलोअर्स आले त्या सगळ्यांनी एक एक करून आरामात फोटो काढा. साहेब अजून 10 मिनिटं आहेत. हो नक्की नक्की. केला वर्ष नवीन वर्षाचा चालू केला पहिला ब्लॉग, एक केला बस, 3 महिने झाले ब्लॉग नाही केला. म्हणून मी बोलतो तुमचं कन्सिस्टंट कसं राहतं ना ते मला म्हणजे आवडतं ॲक्च्युली. डेली उठलं की पहिले तुमचे ब्लॉग्स येतात, पब्लिक बघते, म्हणजे कनेक्ट आहे, कमेंट्स पण बघतो पण कनेक्ट आहे पब्लिक. जसं त्यांनी सांगितलं की एका पॉईंट नंतर जेव्हा तुम्हाला असं वाटलं की हां आता तुम्ही तिथे पोहोचलाच नाही ना, थोडंसं मग कमी केला तर ठीक आहे, पण तोपर्यंत कन्सिस्टंट राहणं. आणि फक्त ब्लॉगिंग नाही रे, ओव्हरऑल आपल्या आयुष्यात कन्सिस्टंट राहणं सगळ्या क्षेत्रामध्ये, सगळ्या क्षेत्रात. पण छान वाटलं या निमित्ताने आपली भेट झाली. आणि बरं झालं तुम्ही बॉक्स आठवण करून दिली, बॉक्स विसरले मी घेऊन गेली असती आणि आता तुला सांगितलं असतं. सो छान वाटलं भेटून. कशी चालली? आणि भरपूर म्हणजे आपण कोलॅबरेशन करू इन फ्युचर. येस नक्कीच. आणि ऑल दी बेस्ट. अनिकेतला सगळेच ओळखतात आणि जे ओळखत नसतील ते आमच्या
याच्यातून नक्की अँडी वाईन्स यांना फॉलो. नक्की फॉलो करा अँडी वाईन्स. चला भेटूया. जय महाराष्ट्र. येस बाय. सो बेसिकली तिचा हे लोक फूड कॉन्टेंट बनवतात आणि शी इज द फेस त्यांच्या ह्याची आणि यांचं टीम आहे. बाकीचं कुठे गेले टीम? गायब सगळे. आज वर्किंग डे सगळ्यांचं. सो आम्ही लवकरच मला फक्त खायला बोलू. नाही आपण छान इंटरव्ह्यू घेऊ ना तुमच्या दोघांचं घेऊ. तुमच्या लव्ह स्टोरी पासून ते फॅमिली प्लॅनिंग लव्ह स्टोरी नाही. लव्ह स्टोरी नाही आमची. नाही पण नक्की नक्की भेटू. तिचं नाव कृतिका, हा आहे अमय. सो अमय बद्दल खास मला बोलायचं नाही नाही प्लीज प्लीज. अरे कारण अमयला आता मी लहानपणापासून ओळखते. आम्ही बघितलं गेलं तर एका चाळीत वाढलो आहोत आणि त्याची ग्रोथ आज जी मी बघते वी आर सो प्राऊड ऑफ यू. म्हणजे कॉली टेल्समध्ये काम करता येतो काम्य गाणी बरोबर. आणि माझी ती आयडल आहे यु नो. सो प्राऊड खरंच म्हणते. आता मला बोलूच ही खूप छान करते. म्हणजे हिचा मी फर्स्ट व्हिडिओ बघितलेला तेव्हाच जो फर्स्ट व्हिडिओ आत्ताचा जो तुझा बोलण्याचा कमांड आहे तो खूप ड्रास्टिकली चेंज झाला आणि ते करूनच होतं असं नाही. सो हे खाणं पिणं तर ते वेगळं आहे पण जे ती बोलते आणि ज्या प्रकारे फेस करते ते पण इम्पॉर्टंट आहे. ते जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि आम्ही पण तुमचे ब्लॉग्स बघतो. स्पेशली तुमची जी कुकिंग लंच सिरीज असते ते तर आम्ही बघतो. काय काय डब्याला मिळतं आणि दादा खरंच खूप मजा आहे तुमची. 2-2 भाज्या तुम्हाला मिळतात. पूर्ण मील मिळतो. ये मगर जेवायला. चल चलो बाय बाय. कसा होता एक्सपिरियन्स? मस्त मस्त. फॅन्स गिफ्ट भेटलं. गिफ्ट भेटलं तर उघडून बघतात. पण खरंच जसं त्याला पण व्हिडिओजमध्ये बघतो तसा सेम टू सेम आहे. आणि जेवढे प्रश्न विचारले त्याचे त्याने मस्त असे उत्तरं दिले आणि छान वाटलं मनापासून ॲक्च्युली. आणि छान वाटलं. अभि फाल्गुनीला पण बोलवलं पण लग्न असल्यामुळे ते नाही आले. आणि परत एकदा अनिकेत म्हणजे अँडी वाईन्स आपण ज्यांना ओळखतो इंस्टाग्रामवर त्याला भेटून सुद्धा मस्त वाटलं. आणि काय म्हणतात काय नाही ए बाई ह्याचं तर पोट भरलं आर्याचं. बापरे कधी त्याला जेव्हा कळलं की क्रिश महाडिक येणार आहे. हो हो वहिनी हो वहिनी असं किती वेळा. मग मी त्याला ते आमचं जे पोस्टर म्हणजे त्याने बनवलेलं ते मी शेअर केलं तेव्हा तो एकदम असा हे झाला. आणि लगेच दोन्ही सर लँड झाले पनवेलमध्ये. बट ओव्हरऑल मस्त एक्सपिरियन्स होता. छान असं मीटअप झालं. म्हणजे आपल्या मनात खूप सारे असे प्रश्न असतात आणि त्याचे उत्तर अशा टाइमलाच आपल्याला मिळतात. आणि एक यंग लीडर आजकाल मिळणं म्हणजे इट्स अ बिग थिंग. कारण तो आपल्याला समजू शकतो आपल्या मनातलं. आपल्याच वयाचं असल्यामुळे सगळं काही काय म्हणतात ते रिलेट करू शकतात आणि त्याचप्रमाणे जे काही प्रॉब्लेम्स असतील इश्यूज असतील ते सॉल्व्ह होतात. सो ओव्हरऑल एक्सपिरियन्स मस्त होता. आता मी चाललोय क्लिनिक. येस हा मला सोडतोय आणि क्लिनिकला चाललाय. सनी विचारा माझ्यासाठी खूप ॲडजस्ट करतो. कोण आहे?